तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका एकदमच आता वेगळ्या वळणावरती आली. आपण पाहिले की अर्णव ईश्वरीला प्रपोज करणार आहे, पण त्याच वेळेला अर्णवला एका कोणाचा तरी कॉल आलाय आणि त्या कॉलवरती अशी काहीतरी भयंकर बातमी समजलेली आहे की त्यानंतर अर्णवने ईश्वरीसाठी ऑर्डर केलेली ती रिंग त्याच्या हातामधून खाली कोसळलेली आहे. हो प्रेक्षकांनो, आणि आता ईश्वरीला काहीच कळत नाहीये की नक्की काय झालंय, कशामुळे अर्णव आता इतका घाबर. पण त्याच वेळेला वल्लरीची घाणेरडी कारस्थानं आणि या सगळ्यामध्ये अडकलेली नम्रता, या दोघींनी केलेलं महाभयंकर कारस्थान, यामुळे मात्र आता राजेश्री खूप मोठं नुकसान होणार असतं. पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता स्वतः आकाशने वल्लरी आणि नम्रता या दोघींचा कायमचा बंदोबस्त करत घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जीला मात्र आता चांगलंच वटणीवरती आणलंय. काय असं आकाशच्या हातात लागलंय. नम्रता आणि वल्लरी, म्हणजे खरं तर वल्लरीचंच कारस्थान, पण त्यात नम्रता सुद्धा कशी अडकले, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून. प्रेक्षकांनो, पार्टी तर खूप छान झालेली आहे. या पार्टीमध्ये आता मात्र सेलिब्रेशन होत आहे, ते म्हणजे जी काही अर्णवने डील साईन केलेली आहे सगळ्यांच्या विरोधात जात, अर्णवने मात्र आता खूप मोठी डील क्रॅक केलेली असते आणि याचं सेलिब्रेशन चालू असतं. कारण आता सात्विका फॅशनला खूप मोठा मात्र आता फायदा सुद्धा होणार असतो आणि त्यामुळे अर्णव सांगतो की सगळ्यांनी जरी मला विरोध केला असला तरी सुद्धा आता इकडे मला या सगळ्यामध्ये म्हणजे खूप सपोर्ट सुद्धा केला आणि खरंच या सगळ्यांचे आभार, असं म्हणत मात्र आता खरंच म्हणजे इकडे नम्रता खूपच उदास झालेली आहे. कारण काही झालं तरी प्रत्येक ठिकाणी ईश्वरी आणि जिजू म्हणजे आम्ही सगळं इतकं करून सुद्धा काही उपयोग नाहीये. प्रत्येक वेळेला यांचंच घोडं पुढे दामटलं जातंय आणि त्यानंतर तिला आगीमध्ये तेल ओतणारी वल्लरी आणि त्यामुळे ती आकाशला म्हणते, आकाश म्हणजे या प्रोजेक्टवरती काम तर तुम्ही सुद्धा केलंत ना, पण तुम्ही आता इकडे आता काहीही तुमचं कौतुक नाही होत आहे. यावरती आकाश म्हणतो, असं काय करतेस दादा, आपलं कौतुक करतोय की बघ ना दादाने सगळ्यांना सामील करून घेतलंय, म्हणजे तू, आई आणि आजी, तुम्ही तिघीही जणी या सगळ्याच्या विरोधात होतात की आता इकडे म्हणजे दादाला सपोर्ट केला नाहीत, पण म्हणून आता या प्रोग्राममध्ये दादाने तुमचं कौतुक करायचं, म्हणजे ह्याचं कौतुक करायचं ठेवलं का? बघ ना दादा आता सगळ्यांचं कौतुक करतोयच आहे ना, आणि मी पण त्याला आता विरोध केला होता, पण कुठे काय, तो आता या सगळ्यामध्ये मला सुद्धा सपोर्ट करतोयच की. यावरती ती म्हणते, तुम्ही एवढ्यातच सगळ्यात खुश व्हा, पण मी या सगळ्यामध्ये खुश नाहीये, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. यावरती तो म्हणायला लागतो, हे बघ तू उगाचच हे करू नको. त्यावरती नम्रता विचार करते, बाद झालं आता हा सगळा जो काही प्रकार चाललाय ना, या आनंदावरती मी विरजण जोपर्यंत टाकत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये, असं मात्र तिच्या डोक्यामध्ये चालू आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे नम्रता विचार करायला लागते, करोडोचा फायदा झाला ना ह्यांना, नाही करोडोचा, मात्र आता यांना नुकसान केलं तर नाव नाही सांगणार आता नम्रता. आणि नम्रताच्या डोक्यामध्ये मात्र आता काहीतरी वेगळंच चालू आहे. नम्रता विचार करते आणि त्याच वेळेला मात्र इकडे ईश्वरीने माईक हातात घेतलाय आणि ईश्वरी सांगायला लागते, खरं तर कुणीही विश्वास ठेवो न ठेवो, पण आता मला 100% विश्वास आहे, काहीही झालं तरी अर्णव सर या सगळ्यामध्ये मात्र आता पूर्णपणे म्हणजे आपला डील पूर्ण करणार. मला त्यांच्यावरती 100% विश्वास होता, कारण काहीही झालं तरी सुद्धा मी अर्णव सरांना मात्र आता याच्या आधी सुद्धा सपोर्ट करत होते, आत्ता सुद्धा केलाय आणि यापुढे सुद्धा करत राहणार, कारण मला खात्री आहे काहीही झालं तरी अर्णव सर या सगळ्यामध्ये कधीच आता म्हणजे या सगळ्यामध्ये हरणार नाहीये. त्यांचा इरादाच पक्का आहे. सगळेजण ईश्वरीचं कौतुक करतात आणि त्याच वेळेला अर्णव आता अनाउन्समेंट करतोय आणि अर्णव सांगायला लागतोय, मला आता एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. खरं तर या सगळ्या म्हणजे मी ही डील फायनल केली असली तरी या सगळ्याच्या मागे असलेले एफर्ट्स
ते ईश्वरीचे आहेत, कारण ईश्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, म्हणून आता मी या सगळ्यामध्ये हे करू शकलो. आणि त्यासाठी आता हे जे काही म्हणजे ह्या प्रोजेक्ट झालेला आहे फायनली, यानंतर ईश्वरी या सात्विका फॅशनची 50% मालकीण असणार आहे. मी 50% शेअर्स ईश्वरीच्या नावावरती करतोय. झालं. नम्रताला अजूनच राग आलेला आहे आणि ती या सगळ्यामध्ये मात्र आता चिडले आणि चिडून आता विचार करते, आता तर मी गप्प बसणार नाहीच आहे. या ईश्वरीला जिथे तिथे पुढे करायची इतकी घाणेरडी सवय लागली की या सगळ्यामध्ये तिला आता मी सोडणारच नाहीये, असं म्हणत तिने आता चांगलाच बदला घ्यायचं ठरवलंय. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्णव हे प्रोग्राम सगळा उरकलाय. अर्णव आता ईश्वरीला सांगायला लागतोय, मला तुला खरं तर काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावरती ईश्वरी आता म्हणायला लागते, सर मला पण तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. फायनली ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण एकमेकांना मात्र आता प्रपोज करण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि त्याच वेळेला ईश्वरी आता डोळे मिटते. अर्णव सांगतो, डोळे मिट, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बरं, हे सगळं होत आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव तिला सांगायला लागतो, हे बघ मला आता खरंच काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि लॉनमध्ये तो आता या सगळ्यामध्ये गुडघ्यावर बसलाय आणि तिला हातामध्ये छानपैकी रिंग घेऊन ईश्वरी आय लव्ह यू असं म्हणत प्रपोज करणार. तितक्यात अर्णवचा फोन वाजलाय. फोन वाजल्या कारणाने मात्र आता अर्णवला जरा विचित्र वाटते, ह्या वेळेला कोणाचा फोन आला असेल म्हणून आता तो फोन घेतोय आणि पाहतोय तर काय, आता इकडे फोनवरती त्याला जी बातमी समजली त्यामधून मात्र आता अर्णवला महाभयंकर धक्का बसलाय. हातातली रिंग आता हातातनं खाली पडून गेलेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता आकाशचा हा फोन त्याला आलेला आहे. आकाश त्याला सांगतोय, दादा ताबडतोब आता तुला मी जिथे सांगतोय तिकडे ये. खूप मोठा मात्र आता प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे अर्णव सांगायला लागतो, प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम. यावरती तो म्हणतो, आपण जी डील पाठवली होती ना त्या डीलच्या संदर्भात मात्र आता एक मेल आलेला आहे. इकडे आता आकाश ज्या वेळेला पोहोचलेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे आकाशच्या लक्षात आले की जी डील आपण पाठवलेली आहे त्या डीलच्या मालकांना आपल्या इथून फोन गेला होता की आता या सगळ्यामध्ये पुढची ऑर्डर घेतली जाणार नाहीये. आणि त्याचमुळे आकाश गडबडलाय. बरं, त्यानंतर आकाश आता अर्णवला ऑफिसमध्ये बोलवते. अर्णव ऑफिसमध्ये आल्यावरती आकाशला आता मात्र अर्णव म्हणतो, काय रे काय झालं. यावरती आकाश आता सांगायला लागते, दादा काहीतरी गडबड झाली, आपल्याकडून त्यांना आता मेल गेला आहे. कुणी केलंय काय केलंय मला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आता मात्र अर्णवला महाभयंकर धक्का बसलाय आणि तो आता सांगायला लागतोय, काय हे सगळं, म्हणजे आता हे सगळं कुणी केलं असेल तुला काय वाटतं. यावरती आता इकडे सांगायला लागतो, मला खरंच माहित नाहीये, पण आता मी तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आता मेल आपल्याकडून गेलाय म्हणजे कुणीतरी नक्कीच काहीतरी आपल्या इथूनच केलंय. अर्णव आता घरी इकडे आता अंजलीला आणि बाकी सगळ्यांना हे समजलेलं आहे. अंजली म्हणते, कसं शक्य आहे, आपण तर आता आपलं कमिटमेंट पूर्ण केलेली आहे आणि आपली कमिटमेंट पूर्ण करून आपण त्यांना पाठवलेली आहे आणि असं असताना त्यांच्याकडून असं कसं काय. यावरती अर्णव म्हणतो, नाही ताई, आपल्या इथूनच कोणीतरी मुद्दाम हा मेल केलाय. आणि त्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आकाश खूपच चिडलेला आहे. आणि चिडलेला आकाश मात्र आता इकडे विचार करतोय, नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचलेलं पाहिजे. आणि त्याला का कुणास ठाऊक, पण आता याच्यावरती डाऊट अगदी म्हणजे 100% आता या सगळ्या मागे कुठेतरी नम्रताचा हात असणार हे त्याला जाणवतंय. आणि त्याचमुळे त्याच दिशेने त्याने आता प्रयत्न सुरू केलेत. त्यांनी आता इकडे ज्या लॅपटॉपवरून मेल करण्यात आलेले आहेत किंवा ज्या ठिकाणावरून मेल करण्यात आलेले आहे त्या ठिकाणचे CCTV फुटेज चेक करण्यात आले. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे त्याने फोन करून सगळ्यांना घरामध्ये एकत्र बोलवलंय. दादा हे सगळं कुणी केलंय मला आता समजलेलं आहे, मी सगळ्यांच्या समोरच हे सांगणार आहे, कारण आता इतका मोठा गुन्हा आहे की या गुन्ह्याला माफी मिळणार नाहीये. या सगळ्यामुळे सात्विका फॅशनचं करोडोचं नुकसान होऊ शकतं. मी त्यांना थांबवलेलं आहे, पण आता असं म्हणत इकडे आता अर्णव म्हणतो, कुणी केला होता मोल, कोण आहे याच्या मागे. यावरती तो सांगायला लागतो, तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे जमा. असं मात्र आता आकाश इकडे नम्रतावरती चिडलाय आणि नम्रताला मात्र आता सांगायला लागतोय, मेल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती आहे नम्रता. आधीपासूनच हिच्या मनामध्ये म्हणजे आता दादा आणि ईश्वरी या दोघांच्या बद्दल आता आधीपासून राग तर होताच, पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे त्यांनी हा राग
काढण्यासाठी अशा प्रकारचा मार्ग निवडतील असं मला वाटलं नव्हतं. यावरती आता मात्र नम्रता घाबरले. म्हणजे आता हे सगळं करायला कोणी सांगितलंय? तर स्वतः आता वल्लरीने सांगितल्या कारणाने आता इकडे आपण जर का या सगळ्यामध्ये अडकलो तर असं आता तिला भीती वाटायला लागते आणि त्यामुळे ती आता वल्लरीचं नाव सुद्धा डायरेक्ट सांगून मोकळी होते. आणि या सगळ्यामुळे वल्लरी सुद्धा आता याच्यामध्ये अडकलेली आहे. वल्लरीला मात्र आता कळतच नाहीये की ह्या मूर्ख नम्रतामुळे आपण अडकलो गेलोय आणि सगळ्या राजशिर्क्यांच्या समोर नम्रता आणि वल्लरी या दोघी सुद्धा चांगल्याच एक्सपोज झालेल्या आहेत. दोघी सुद्धा मात्र आता चांगल्या अडकलेल्या सुद्धा आहेत आणि एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. आता येणाऱ्या भागामध्ये या दोघींना मात्र आता काय शिक्षा दिली जाणार, येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी समजणार आहेत.